नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का, कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, कांद्याचे दर वाढवण्यासाठी नाफेड आणि एनसीएफची खरेदी बंद करण्याची मागणी, त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट आहे, त्या संदर्भातील महत्त्वाची घडामोड आहे. संपूर्ण बातमी घडामोड आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटून दोघा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनल नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नसेल म्हणजे नसेल का, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोच असते. चला तुम्ही व्हिडिओला सुरुवात करतोय. स्क्रीन शकता कांद्याचे दर वाढवण्यासाठी नाफेड एनसीएफची खरेदी बंद करण्याची मागणी. बघू शकता सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीत एनसीएफ आणि नाफेड या दोन्ही संस्थांना कायमस्वरूपी बाजारात बंदी घालण्याचा ठराव करण्यात आलेला आहे आणि आला असून यावेळी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना या ठिकाणी बघितलं, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचे भाव पडत असल्याचा आरोप केला आहे. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने आज मंगळवार 6 ऑक्टोबरपासून राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्यात आले आहे. सुरुवात झाली आहे, सिन्नरपासून झाली आहे. संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी व इतर पदाधिकारी ही राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रत्यक्ष जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात जन आंदोलन उभारण्याची पाऊल उचलणार आहे. या निमित्ताने सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे शेतकऱ्यांशी बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रामुख्याने नाफेड एनसीएफ मार्फत कांदा खरेदी तात्काळ बंद करावी, कांद्याची निर्यात बंदीचा निर्णय रद्द करून मुक्त निर्यात सुरू करावी, कांद्याला हमीभाव देण्यासाठी स्थायिक धोरण निश्चित करावे, कांदा उत्पादक जिल्ह्यातील बाजार समित्यामध्ये शेतकऱ्यांचा प्रतिनिधी सहभागी करावा, या मागण्यासह अन्य मागण्या करण्यात आल्या आहे. यावेळी या ठिकाणी केंद्र सरकारने शेतकऱ्यांना कांद्याला न्याय मिळेपर्यंत नाफेड आणि एनसीएफच्या मार्फत होणारी कांदा विक्री करू नये, या दोन्ही संस्थांकडून होणारी कांद्याची खरेदी कायमस्वरूपी बंद करावी अशी मागणी एक मुखाने मंजूर करण्यात आली आहे. धन्यवाद. लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करून भेटूया आपली व्हिडिओ का माहिती पूर्ण कांदा अपडेट. तोपर्यंत तुमच्या महाराष्ट्राची धन्यवाद.